व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, जो आपल्याला 12वीला आहे आणि ज्याचे आपण पहिले 7 प्रॉब्लेम जे आहेत ते सोडवलेले आहेत. या 7ही प्रॉब्लेमचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. ते प्रॉब्लेम जे सोडवलेले आहेत आपण ते लिहून घ्या. जर काही शंका असेल त्यामध्ये तर मला कळवत चला. आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय प्रॉब्लेम नंबर 8. तो प्रॉब्लेम नंबर 8 जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये आजच्या कव्हर करणार आहे. तर वेळ न घालवता प्रॉब्लेमला सुरू करूया. फक्त एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जेव्हा मी आता प्रॉब्लेम सोडवतोय त्याच वेळेला, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याच वेळेला तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेत चला. एखादा पॉईंट जर माझ्याकडून थोडासा फास्ट झाला तर तो थोडासा व्हिडिओ तेवढ्यापुरता पॉज करा 5-10 सेकंदासाठी, तो पॉईंट लिहून घ्या आणि त्यानंतर परत व्हिडिओ प्ले करा. अशा पद्धतीनंच तुम्ही प्रॉब्लेम जे आहेत ते बघत चला आणि सोडवत चला, म्हणजे ते तुम्हाला समजायला अधिक सोपे जातील. ओके, नाहीतर एकदा पाहायचं आणि परत दुसऱ्या वेळा लिहून घ्यायचं असं केलात तर तुमचा वेळ अधिक जाईल. त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना असं ॲडवाईस करेन की ज्या वेळेलाच व्हिडिओ पाहताय त्यावेळेलाच तो व्यवस्थित लिहून घ्या, तुम्हाला तो समजेल. जर काही शंका आली तर ऑन द स्पॉट तिथं कमेंट करून मला कळवत चला, किंवा मला बाकीच्या माध्यमातून तुम्ही संपर्क केला तरी सुद्धा चालेल. मी ते एक्सप्लेन करण्याचा आणि चांगल्या पद्धतीनं प्रयत्न नक्की करेन. ओके, तर व्हिडिओ बघूया आपण. पुढं आपण हा बघूया प्रॉब्लेम नंबर 8. त्यामध्ये काय दिले पहा. नेने अँड काने आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 6:4. ओके, या दोन पार्टनर्सचा रेशो किती आहे बघा, तर तो तुम्हाला दिलेला आहे 6:4. आपल्याला NP डिवाइड करत असताना हा रेशो उपयोगाला येणार आहे. ओके, पुढचा पॉईंट. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग अँड द बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. ओके, खाली काही इन्फॉर्मेशन दिलं आहे ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स, त्यावरून तुम्हाला रेग्युलर अकाउंट्स आपले बनवायला सांगितलेत. हा ट्रायल बॅलन्स जो दिसतोय तुम्हाला, जो चार्टमध्ये दिलेला आहे, आणि खाली ॲडजस्टमेंट बघूया. त्या ॲडजस्टमेंट कशा कशाला आहेत त्याला टिकमार्क करून घेऊया आणि प्रॉब्लेम सोडवायला सुरू करूया. नंबर 1 ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक ₹3,60,000. बघा, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट येते 3,60,000, बरोबर. तर ही त्यानुसारच ॲडजस्टमेंट आहे, याला काही टिकमार्क करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. नंबर 2, आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरीज. ओके, आउटस्टँडिंग ही सुद्धा एक आपली रेग्युलर येणारी ॲडजस्टमेंट आहे. ही ॲडजस्टमेंट आहे वेजेसला, एक लक्षात ठेवा, आणि दुसरी आहे ती सॅलरीजला. ओके, नंबर 3, डिप्रिसिएट मोटर व्हेकल ॲट द रेट 5% पर ॲनम. मोटर व्हेकल नावाची जी तुमची फिक्स्ड असेट आहे त्या फिक्स असेटला 5% डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट. नंबर 4, राईट ऑफ बॅड डेट्स ₹5,000 अँड प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. डेटर्सला बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट आहे. ही ॲडजस्टमेंट आपण परफॉर्म करतो डेटर्सवर, तेव्हा ती लक्षात ठेवा, डेटर्सला एक ॲडजस्टमेंट आहे. नंबर 5, काने नावाचा एक पार्टनर आपला. काने विथड्र्यू गुड्स ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. 6,000 रुपये त्यानं काय केलेलं आहे, 6,000 रुपयेचा माल त्यानं स्वतःच्या खाजगी कारणासाठी विड्रॉ केलेला आहे. या ॲडजस्टमेंटला बघा, ऑलरेडी एकदा आपण पाहिलेलं होतं. याला काही तुम्हाला टिकमार्क करून ठेवण्याची गरज नाही आहे, ही डायरेक्टली आपण करू शकतो. त्यामुळं बेसिक झालेल्याच ॲडजस्टमेंट आहेत. प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेममध्ये एक पॉईंट फक्त महत्त्वाचा आहे जो नवीन आहे, अदरवाईज सगळा प्रॉब्लेम तुमचा समान आहे, बरोबर. एक पॉईंट महत्त्वाचा आहे, जेव्हा तो पॉईंट तिथे येईल त्यावेळेला नक्की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन ते करून सांगेन. तोपर्यंत आता बघूया पोस्टिंग. नंबर 1 बघा, इथं काय दिले, कॅपिटल, आणि 2 पार्टनरचं कॅपिटल दिले, नेने आणि काने. कॅपिटल कुठं लिहितो मित्रांनो आपण, तर कॅपिटल लिहितो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. या 2 पार्टनरची नावं पहिल्यांदा लिहूया, नेने आणि काने. ओके, मी दोघांची नावं लिहून घेतलेली आहेत. कॅपिटलची अमाऊंट पाहतो इथं किती आहे, ती आहे दिलेली इथे 15 लाख पहिल्याची, आणि दुसऱ्याची आहे दिलेली 10 लाख. ओके, ही अमाऊंट इनरला लिहून घेऊया. परत यामध्ये काही बेरीज वजाबाकी करायचे असतात. 15 लाख आणि 10 लाख. ओके, तर 15 लाख आणि 10 लाख रुपये आपण कॅपिटल आहे ते लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहूया काय दिलाय, डेटर्स. ओके, डेटर्स ही तुमची काय मित्रांनो,
डेटर्स ही आहे आपली करंट असेट, आणि हे करंट असेटमध्ये लिहावं लागेल, त्यामुळं याला एक ऍडजस्टमेंट 2 दिल्यात, त्यामुळे हे इनरला लिहूया. ओके, डेटर्स 4,50,000. ओके, मी लिहिले डेटर्स इनरला 4,50,000. डेटर्स लिहिलेत बघा मित्रांनो करंट असेटमध्ये. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया. आहे दिलेलं क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आहेत, अमाऊंट दिलेली आहे 3 लाख रुपीज. क्रेडिटर्स इथे काय मित्रांनो आपली, तर क्रेडिटर्स आहे आपली करंट लॅबिलिटी. तर करंट लॅबिलिटी साईडला हे लिहून घेऊया, क्रेडिटर्स 3 लाख रुपये. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 3 लाख रुपये. ती मी इथं करंट लॅबिलिटीमध्ये आउटरला लिहिले. बघा मित्रांनो, मला व्हिडिओ जेव्हा आपण हा बनवतो त्यावेळेला आपला व्हिडिओचं ड्युरेशन होत असतं साधारणपणे 45 मिनिटं, 50 मिनिटं, किंवा कदाचित त्याच्यापेक्षा 5-10 मिनिटं जास्त होतात इन केस कधीतरी. आता मी हे अजून स्लो जर सोडवलं तर व्हिडिओचं ड्युरेशन तासाच्या वर जाऊन कुठेतरी ते 1 तास 20 मिनिटं वगैरे होईल, आणि हा व्हिडिओ बघताना ते फार लेंदी होईल किंवा तुम्हाला पण ते बोर वाटेल. सो स्पीड हा एक फॅक्टर मला सुद्धा मर्यादित ठेवावा लागतो, कारण व्हिडिओचं जे ड्युरेशन आहे किंवा व्हिडिओचा जो कालावधी आहे तो सुद्धा मला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे, आणि मला प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करून सोडवून द्यायचा. त्यामुळं कदाचित तुम्हाला फास्ट वाटत असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की थोडासा व्हिडिओ पॉज करत चला, ते कंप्लीट करत चला तुमच्या वहीमध्ये, आणि परत कंटिन्यू करत चला. ओके, सो तुमचा पण तो वेळ वाचेल, परत पाहावं लागणार नाही तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट दिलाय रेंट, कंसामध्ये दिले बघा 10 मंथ्स. अमाऊंट आहे इथं 10,000. ओके, रेंट हा खर्च होतो ऑफिसमधून, त्यामुळे याचं पोस्टिंग तुम्हाला करावं लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर याला कंसामध्ये म्हणले 10 मंथ्स, तेव्हा कंसामध्ये जेव्हा कधी काही इन्फॉर्मेशन दिलेली असते त्यावेळेला त्याला आपण म्हणतो ती आपली एक प्रकारची हिडन ऍडजस्टमेंट आहे. आता काय हिडन ऍडजस्टमेंट आहे ते आपण नंतर बघूया. पहिला पोस्टिंग साधं करून घ्यायचं. रेंट 10,000 रुपये PL अकाउंटच्या डेबिटला. रेंट टू रेंट 10,000. ओके, बघा मी टू रेंट लिहिले इथं 10,000. नेक्स्ट पॉईंट पाहतो काय आहे. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे स्टॉक, कंसामध्ये तारीख आहे 1/4/2018. आता तारखेवरून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा आहे आपला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे लिहितो मित्रांनो, तो लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. किती रुपये आहे, तो दिलेला आहे 5,35,500 रुपये. ओके, तो लिहून घेऊया 5,35,500. ओके, तर ओपनिंग स्टॉक लिहिला 5,35,500. हाच फायदा आहे की तुम्ही सगळं लिहून घेतलेला फॉर्मॅट असला प्रॉपर की फक्त तुम्हाला अमाऊंट लिहायचे. ओके, एकदा प्रॉपर फॉर्मॅट लिहिलेला असेल की बस फक्त पोस्टिंगच करत जायचं आहे. पण फॉर्मॅट नसेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या अडू शकतात. सो बी केअरफुल, फॉर्मॅट हा लिहून घेतच चला कायम. नेक्स्ट पॉईंट, प्रिमायसेस 8,50,000, 8,50,000. ओके, प्रिमायसेसचा अर्थ काय होतो, तर प्रिमायसेस म्हणजे इमारत आणि त्या भोवतालची असलेली मोकळी जागा. प्रिमायसेस ही सर काय आहे आपली, तर प्रिमायसेस आहे आपली फिक्स्ड असेट. ओके, तर फिक्स असेट मध्ये लिहूया प्रिमायसेस 8,50,000. ओके, तर प्रिमायसेस मी लिहिले 8,50,000. ओके, नेक्स्ट पॉइंट. ओके, नेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला सॅलरीज. ओके, सॅलरीज दिलेला आहे 50,000 रुपये. सॅलरीज म्हणजे ऑफिसमधल्या लोकांना दिला जाणारा पगार, हा खर्च येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. याला किती ऍडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे हे इनरला लिहूया सॅलरीज 50,000 PLच्या डेबिटला. टू सॅलरीज अमाऊंट 50,000, 50,000 रुपये. ओके, नेक्स्ट पॉइंट, डिस्काउंट. ओके, डिस्काउंट दिलेला आहे 800 रुपये डेबिटला आणि 950 रुपये क्रेडिटला. दोन्हीकडे अमाऊंट आलेली आहे. आता हे काय आहे, तर हे आपण ऑलरेडी एकदा पाहिलंय बघा. डेबिटला आलेला डिस्काउंट म्हणजे तुम्ही दिलेला डिस्काउंट, आणि तुम्ही दिलेला डिस्काउंट म्हणजे तुमचा खर्च. खर्च कुठे लिहितो, तर खर्च लिहितो अशा स्वरूपाचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजेच इन शॉर्ट बघायचं असेल तर आपण म्हणू शकतो की डेबिटला आलेला डिस्काउंट PLच्या डेबिटला लिहा. ओके, बघा रिपीट करतो मी काय म्हणलं. डेबिटला आलेला डिस्काउंट PLच्या डेबिटला लिहा, क्रेडिटला आलेला डिस्काउंट PLच्या
क्रेडिटला लिहा. त्यानुसार डेबिटचा डिस्काउंट डेबिटला लिहूया. किती रुपये आहे? 800. तर तो लिहितो मी इथं PLच्या डेबिटला टू डिस्काउंट 800, 800 रुपीज. आणि मग आत्ताच म्हटलं मी क्रेडिटला आलेला डिस्काउंट PLच्या क्रेडिटला, त्यानुसार तो डिस्काउंट इकडे क्रेडिटला लिहूया. बाय डिस्काउंट अमाऊंट किती पाहावी लागेल मला. अमाऊंट दिलेली आहे 950, 950. तर ही लिहून घेतो इथं अमाऊंट 950. ओके, तर बघा डेबिटचा डेबिटला, क्रेडिटचा क्रेडिटला. किती सोपं आहे. नेक्स्ट पॉईंट, मोटर व्हेकल 3,70,000, 3,70,000. मोटर व्हेकल ही तुमची काय आहे मित्रांनो, तर मोटर व्हेकल ही आहे तुमची फिक्स्ड असेट आणि याला एक डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. तर आपण पहिल्यांदा पोस्टिंग लिहूया फिक्स असेटमध्ये. मोटर व्हेकल 3,70,000. मोटर व्हेकल अमाऊंट 3,70,000. हे मी इनरला इथं लिहिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे दिलेला सेल्स. ओके, सेल्स लिहितो कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि या प्रॉब्लेममध्ये रिटर्न्स आलेले आहेत, सो तुम्हाला परत वजाबाकी करायचे, म्हणून ते लिहिताना इनरला लिहून घेऊया. सेल्स अमाऊंट दिलेलं आहे 8,40,500. लिहून घेतो 8,40,500 इनरला. 8,40,500 रुपये. ओके, इनरला लिहिले, रिटर्न्स वजा करायचे मला आहेत त्यामधून म्हणून. नेक्स्ट पॉईंट दिलाय पर्चेसेस. ओके, पर्चेसेस कुठे लिहितो मित्रांनो आपण? तर पर्चेस लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यातनं परत सुद्धा तुम्हाला रिटर्न्स वजा करायचे आहेत, इनरला लिहा. अमाऊंट आहे 6,40,500, 6,40,500 रुपये. लिहून घेऊया इकडं इनरला 6,40,500. ओके, दोन्ही अमाऊंट मी इनरला लिहिलेल्या आहेत, परचेस आणि सेल. परचेस डेबिटला, सेल्स क्रेडिटला. नेक्स्ट पॉईंट, वेजेस अमाऊंट आहे 10,000. वेजेस म्हणजे फॅक्टरीमध्ये होणारा खर्च, फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार. हा लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू वेजेस अमाऊंट आहे 10,000. ओके, तर हा लिहून घेऊया इथं. एक ओळ जागा सोडूया आणि लिहूया टू वेजेस. याला एक ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहावा लागेल 10,000 रुपये. नाही, परत लिहूया. ओके, ठीक आहे. तर टू वेजेस 10,000 रुपये. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे मित्रांनो ऑफिस एक्सपेन्सेस 20,000, 20,000 रुपये. ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे काय मित्रांनो, तर ऑफिसमध्ये होणारा खर्च, सामान्य खर्च. ओके, ऑफिसमध्ये म्हणले, ऑफिस हा शब्द आला की प्रॉफिट लॉस अकाउंट. तर PLच्या डेबिटला लिहूया टू ऑफिस एक्सपेन्सेस 20,000 रुपये. टू ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट 20,000 रुपये. ओके, बघा PLच्या डेबिटला मी लिहिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही तुमची आहे काय मित्रांनो, लॅबिलिटी. आणि कुठली लॅबिलिटी आहे ही, तर ही आहे करंट लॅबिलिटी. तर करंट लॅबिलिटीमध्ये लिहूया बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे 1,50,000, 1,50,000 रुपये. ओके, बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000 इथे. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट 1,50,000 रुपये. मित्रांनो, काय समजत नसेल तर मला कळवत चला नक्की. ओके, त्याशिवाय मला काय समजणार नाही की तुम्हाला काय समजते आणि काय समजत नाहीये. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहूया. नेक्स्ट पॉईंट आहे दिलेला इथे रिटर्न्स. रिटर्न्स हा पॉईंट महत्वाचा आहे. ओके, रिटर्न्स बघा डेबिटला पण आहेत आणि क्रेडिटला पण आहेत. काय करायचं, कुठले रिटर्न्स कशातनं वजा करायचे, तर नंबर एक गोष्ट, डेबिटचे जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला सेल्समधनं वजा करायचे आहेत. पहिली गोष्ट काय सांगितली मी, डेबिटचे जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला सेल्समधनं वजा करायचे आहेत. तर ते वजा करूया. किती रिटर्न्स आहेत डेबिटला, ती अमाऊंट आहे दिलेली इथं बघा किती, 5,500 रुपये, 5,500. वजा करूया ती सेल्समधनं. सेल्स 5,500 वजा करायच्यात मला, ती अमाऊंट आहे इथं 5,500. याला म्हणायचं लेस
रिटर्न्स 5,500, वजाबाकी करून लिहितो मित्रांनो. 500 गेले 0, 40 5 गेले 35 राहतील. ओके, हे बाहेर आहे तसे 8 लाख. ओके, 8,35,000 रुपये. डेबिटचे मी काय केले, सेल्समधनं वजा केले. आता क्रेडिटचे रिटर्न्स आहेत ते कुठनं वजा करायला लागणार, मग मला ते वजा करावे लागणार परचेसमधून. ओके, तर ते वजा करूया. ती अमाऊंट आहे इथं किती, 3,500, 3,500. ओके, ती इथं लिहूया 3,000 नाही, लेस रिटर्न्स 0, 40 3 गेले राहतील 37 आणि हे 6 आहे तसे 6,37,000. ओके, रिटर्न्सचा प्रश्न मिटला बघा. डेबिटचे जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला सेल्समधनं वजा करायचे आहेत, क्रेडिटचे जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला परचेसमधून वजा करायचे आहेत. हे लक्षात ठेवा, कन्फ्युजन मित्रांनो यामध्ये अजिबात करून घेऊ नका. नेक्स्ट पॉइंट, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ओके, इथं शेवटचा शब्द आहे या पॉइंट मधला, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. गुंतवणूक कुठं लिहितो आपण, तर गुंतवणूक नोंदवतो असेट बाजूला. तर त्यानुसार हे असेट बाजूला लिहावं लागेल. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे तुमची त्याची दिलेली 8 लाख रुपये, 8 लाख रुपीज. तर मी इथं इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहितो, थोडंसं शॉर्टमध्ये लिहितो मित्रांनो. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 8 लाख रुपये. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, गुंतवणूक म्हणजे आहे आपली असेट. नेक्स्ट पॉइंट, कॅश इन हँड. कॅश इन हँडचा अर्थ काय मित्रांनो, तर कॅश इन हँडचा अर्थ आहे हातामध्ये शिल्लक असलेली रोख रक्कम. ही असते आपली करंट असेट. तर हे करंट असेटमध्ये लिहूया कॅश इन हँड अमाऊंट 40,000. डेटसला थोडी जागा सोडा मित्रांनो जास्त. कॅश इन हँड अमाऊंट 40,000. ओके, कॅश इन हँड झाली करंट असेटला. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉव्हिडंट फंड आणि क्रेडिटला अमाऊंट त्याची दिलेली आहे 2,80,000. ओके, तर हा या प्रॉब्लेम मधला नवीन आजपर्यंतचा आलेला पॉइंट आहे आणि जो आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आहे. प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय, तर आता शांतपणे ऐका की काय ह्याचा अर्थ होतो. पहिली गोष्ट, प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय, तर याला मराठीमध्ये म्हणतात भविष्य निर्वाह निधी. म्हणजे काय, तर जेव्हा कधी एखादा व्यक्ती त्याच्या नोकरीमधनं रिटायर होतो किंवा तो राजीनामा घेतो, तर त्यावेळेला राजीनाम्यानंतर किंवा तो रिटायर झाल्यानंतर त्याच्या भविष्याची तरतूद काय म्हणून त्याला एक सर्टन अमाऊंट दिली जाते. त्या अमाऊंटला म्हणतात प्रॉव्हिडंट फंड. आता ही अमाऊंट कोण देतं त्याला, तर ही अमाऊंट म्हणजे वेगळं काय नसतं, तर दर महिन्याचा जो त्याचा पगार असतो ना, त्या पगारातून थोडासा हप्ता कट केला जातो आणि तो साठवला जातो. आणि तो जो साठलेला पैसा आहे की नाही, जो जेवढ्या कालावधीमध्ये त्यानं नोकरी केलेली आहे, तो जो साठलेला पैसा आहे तो त्याला परत रिटायर झाल्यानंतर दिला जातो. त्याला म्हणतात प्रॉव्हिडंट फंड. ओके, तर आता प्रॉव्हिडंट फंड कसा साठतो, तर बेसिकली काय होतं यामध्ये, तर जो कामगार काम करतोय किंवा जो व्यक्ती नोकरी करतोय त्याच्या पगारातनं तर हा पहिल्यांदा कटतोच, पण त्याचा जो मालक असतो ना तो सुद्धा एक ठराविक हप्ता त्यासाठी देत असतो. बरोबर, तर दोन्ही लोक कॉन्ट्रीब्यूट करतात, म्हणजे कामगार पण कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि मालक पण कॉन्ट्रीब्यूट करतोय. मग आता हे लोक पैसे काय स्वतःजवळ ठेवत नाहीत. हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा हे जे हप्ता आपण त्यातनं कट केलाय पगारातनं, तो हप्ता आपल्याला सरकारकडे जमा करावा लागतो आणि सरकार या जमा झालेल्या रकमेवर वर्षाला ठराविक दरानं व्याज सुद्धा देतं आणि हे बाय लॉ कंपल्सरी आहे. ओके, म्हणजे हे काय असं नाहीये की बाबा तुमची इच्छा असेल तरच करा. हे कायद्यानं करणं लोकांना, कंपन्यांना, कामगारांना बंधनकारक आहे. इट इज अ ऍक्ट, इट इज अ लॉ. ओके, सो त्यानुसार हे केलं जातं. तर इथं काय दिलंय, ह्याचा आपल्या ह्याच्याशी काय रिलेशन आहे. पहिल्यांदा हा प्रॉव्हिडंट फंड आहे आणि तो क्रेडिटला दिलेला आहे तुम्हाला 2,80,000 म्हणजे 2,80,000 रुपये. तर हे काय आहे, तर हे कर्मचाऱ्याला तुम्हाला द्यायचे पैसे आहेत. ओके, तुम्ही कर्मचाऱ्याला हे पैसे कधी ना कधीतरी देणार आहात आणि देणार आहात म्हणजे ही तुमची आहे लॅबिलिटी. समजून घ्या काय अर्थ आहे याचा पोस्टिंग मागं लॉजिक काय आहे हे समजून घ्या, म्हणजे ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजेल की ते पैसे जे आहेत ते कर्मचाऱ्यांना तुम्हाला कधी ना कधी म्हणजे तो रिटायर झाल्यानंतर द्यायचे आहेत आणि द्यायचे आहेत याचा अर्थ ती तुमची आहे लॅबिलिटी. त्यामुळे याचं पोस्टिंग येणार आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. प्रॉव्हिडंट फंड 2,80,000. तर तो इथं लिहूया. हे थोडंसं खोडतो मी इथलं, म्हणजे थोडीशी जागा होईल आपल्याला. ह्याचं पोस्टिंग लिहायचं इथं मित्रांनो.
थोडंसं कॅपिटलच्या खाली प्रॉव्हिडंट फंड. ओके, अमाऊंट याची किती दिली ते अनेकदा चेक करतो. ती दिलेली आहे इथं 2,80,000. ती अमाऊंट आउटरला लिहितो इथं, देणं म्हणून 2,80,000 रुपये. बघा काय, प्रॉव्हिडंट फंड आपल्याला कधी ना कधी कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे, म्हणून तो आपली आहे लॅबिलिटी, आणि ते आपण लॅबिलिटी बाजूला त्यानुसार लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा काय दिला मित्रांनो. आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल. नेक्स्ट पॉईंट, किंवा एवढंच लक्षात ठेवा की प्रॉव्हिडंट फंड आणि अमाऊंट क्रेडिटला आली. बघा काय म्हणतो मी, प्रॉव्हिडंट फंड सांगितलाय आणि अमाऊंट क्रेडिटला आलंय की त्यावेळेला ते तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. एवढं फक्त लिहून ठेवा कुठतरी किंवा लक्षात ठेवा, बस विषय संपला. नेक्स्ट पॉईंट पुढचा, कॅश ॲट बँक. बँकेमध्ये असलेली आपल्या खात्यावर रोख शिल्लक रक्कम. तर कॅश ॲट बँक ही असते तुमची करंट असेट. तर हे करंट असेटमध्ये लिहा कॅश ॲट बँक 2 लाख रुपये, 2 लाख रुपीज. कॅश ॲट बँक अमाऊंट आहे 2 लाख रुपये. सोपी गोष्ट आहे, दरवेळी येत असतात सगळ्यांना, आता पाठ झाला असेल. ओके, नेक्स्ट पॉइंट महत्वाचा परत, इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ओके, आता मी काय सांगितलं की सरकारकडं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंडचं जमा केलं, मग तुम्ही ते पैसे सरकारच्याकडं ठेवलेले आहेत म्हणल्यावर सरकारने तुम्हाला त्याच्यावर व्याज दिलं. किती व्याज दिलं, तर हे व्याज तुम्हाला दिलं 42,000. आता मित्रांनो, हे कुणाला मिळणार आहे व्याज 42,000? कंपनीला मिळणार का कामगारांना मिळणार आहे? बरोबर, प्रॉव्हिडंट फंडाचं जे व्याज आहे ते कुणाला मिळेल मित्रांनो? कंपनीला मिळेल का कामगारांना मिळेल? तर हे मिळेल कुणाला? कामगारांना. म्हणजे बेसिकली ते तुम्हाला पहिल्यांदा मिळेल कंपनी म्हणून, पण कंपनीच्या माध्यमातून ते द्यायचंय कुणाला? तर ते द्यायचंय कामगारांना. मग हे सुद्धा आपल्याला द्यायचं आहे, आणि जे तुम्हाला द्यायचं आहे ती तुमची आहे काय? लॅबिलिटी. त्यामुळे हे परत एकदा लॅबिलिटी बाजूलाच लिहावं लागेल. इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट 42,000, तिथंच त्याच्या खाली लिहितो मी. बघा आज हा पॉईंट किती नवीन आलेला आहे. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 42,000. एक मिनिट तुम्हाला खोडून देतो. अमाऊंट 42,000. ओके, तर हे व्याज जे आहे ते कर्मचाऱ्याला आपल्याला द्यायचं आहे, आणि देणं म्हणून ते काय केलं आपण? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहिलं. ओके, नेक्स्ट पॉइंट, ड्रॉइंग्स. ओके, नेनेचे दिलेले आहेत आणि कानेचे सुद्धा दिलेले आहेत. ड्रॉइंग दिसलं म्हणलं की त्याचा काय म्हणायचं की ते कॅपिटल मधनं आपल्याला वजा करायचं आहे. ड्रॉइंग म्हणलं की कॅपिटल मधनं वजा. पहिल्याचं की आहे 20,000, दुसऱ्याचा आहे 15,000, 20 आणि 15. ओके, पहिल्यांदा अमाऊंट लिहितो मी इथं. याची आहे 20,000, याची आहे 15,000. याला शब्द वापरायचा लेस ड्रॉइंग्स. वजाबाकी करूया मित्रांनो. वजाबाकी मित्रांनो तुम्हाला स्वतः करायचे बरं का, त्यामुळं कॅल्क्युलेशन हे करत चला. 15 लाखातनं 20,000 गेले, किती राहतील? 14,80,000 राहतील सर. ओके, नेक्स्ट हे पण इथं शब्द वापरूया लेस ड्रॉइंग्स. ओके, 10 लाखातून 15,000 गेले मित्रांनो, किती राहतील? 9,85,000 राहतील. ओके, तर वजाबाकी करून जी अमाऊंट राहते ती मी इनरलाच खाली लिहिलेली आहे. ड्रॉइंग म्हणलं की कॅपिटल मधून वजा 14,80,000 राहतील, आणि इकडे राहतात 9,85,000. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया. बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, म्हणजे आहे तोटा, आणि हा लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर हा लिहून घ्या पीएलच्या डेबिटला. बॅड डेट्स अमाऊंट याची दिलेली आहे इथं 3,350, 3,350 पीएलच्या डेबिटला. टू बॅड डेट्स. ₹3,350. ओके, 3,350 रुपये हे आपण लिहिलेले इथं आहेत. नेक्स्ट पॉइंट, त्यानंतर आहे दिलेला आरडीडी. ओके, तर आरडीडी क्रेडिटला आलाय. क्रेडिटला आरडीडी आला की तो लिहायचा आपण पीएलच्या क्रेडिटला. त्यानुसार हा लिहून घ्या पीएलच्या क्रेडिटला बाय आरडीडी 3,700, 3,700 बाय
RDD 3,700 रुपये. ओके, 3,700 रुपये हा आपण इथं पॉईंट लिहिलेला आहे. याबरोबरच आपलं पोस्टिंग जे आहे मित्रांनो ते कंप्लीट झालं. एकदा चेक करतो फटाफट की काय राहिले का आपल्या यामध्ये. ड्रॉइंग्स, इंटरेस्ट, कॅश ॲट बँक, प्रोव्हिडंट फंड, कॉन्ट्रीब्युशन, कॅश, इन्व्हेस्टमेंट, रिटर्न्स, ओव्हरड्राफ्ट, ऑफिस, वेजेस, परचेस, सेल्स, मोटर व्हेकल, डिस्काउंट, सॅलरीज, प्रिमायसेस, स्टॉक, रेंट, केटस, डेटस, कॅपिटल. ओके, सगळं आपण मित्रांनो पोस्टिंग याचं लिहिलेलं आहे. आता बघूया याच्या ऍडजस्टमेंट. नंबर 1, आय होप पोस्टिंग समजलं असेल. ते 2 पॉईंट नवीन सांगितले, त्याचा सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल. नंबर 1 ऍडजस्टमेंट इथं दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉक रुपीज अमाऊंट दिली आहे त्याची 3,60,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक सांगितलाय 3,60,000. याचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट करायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 3,60,000. दुसरा इफेक्ट करायचा याचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला करंट असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक 3,60,000. ओके, क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट करून झालेले आहेत. नंबर 2 ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्यामध्ये दिलेत वेजेस 3,000. ओके, एकेकाचं बघूया. आउटस्टँडिंग म्हणलं की म्हणायचं संबंधित खर्चामध्ये ऍड. आता वेजेसमध्ये किती ऍड करायला लागतील पहिल्यांदा तुम्हाला 3,000 रुपये. तर वेजेसमध्ये 3,000 ऍड करूया. इथं लिहितो अमाऊंट 3,000. यामध्ये शब्द वापरायचा ऍड आउटस्टँडिंग 10 अधिक 3 मित्रांनो आउटरला 13,000. आता आउटस्टँडिंग म्हणजे काय असतं आपलं, तर आउटस्टँडिंग म्हणजे असतं आपलं एक प्रकारे देणं. आणि हे देणं म्हणजे लॅबिलिटी. याचा दुसरा इफेक्ट घ्यावा लागेल आपल्याला करंट लॅबिलिटीमध्ये. तर करंट लॅबिलिटीमध्ये लिहूया दुसरा इफेक्ट त्याचा, ज्यामध्ये म्हणूया आउटस्टँडिंग. 2 आहेत त्यामुळे आपण असं म्हणू त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ज्यामध्ये पहिल्यांदा लिहूया वेजेस अमाऊंट दिलेली आहे इथं 3,000. ओके, वेजेस अमाऊंट दिले 3,000. नेक्स्ट पॉईंट, दुसरे कुठले आउटस्टँडिंग आहेत, सॅलरीज आउटस्टँडिंग आहेत. अमाऊंट दिलेली आहे त्याची 2,000. ओके, सॅलरीज आउटस्टँडिंग आहे 2,000. सॅलरीजच्या खाली सुद्धा आउटस्टँडिंग म्हणलं की संबंधित खर्चात ॲड आउटस्टँडिंग 50 अधिक 2 मित्रांनो 52,000. ओके, 50 अधिक 2 52. ह्याचा दुसरा इफेक्ट सुद्धा कुठं करावा लागेल, तर याचा दुसरा इफेक्ट करावा लागेल मला करंट लॅबिलिटीमध्ये. त्यानुसार सॅलरीज 2,000. 3 अधिक 2 मित्रांनो आउटरला मी लिहितो करंट लॅबिलिटीमध्ये 5,000. बरोबर आहे. तर आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट झालेली आहे बघा. संबंधित खर्चामध्ये आपण ऍड केले आणि दुसरा इफेक्ट त्याचा लिहिला करंट लॅबिलिटीमध्ये. ओके, नेक्स्ट पॉईंट काय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मोटर व्हेकलला डिप्रिशिएट करा 5% दराने. ओके, मोटर व्हेकल बघा किती रुपयाचे आहे, 5% त्याच्यावर कॅल्क्युलेशन करूया. मोटर व्हेकल आहे त्याची आपली किंमत 3,70,000. 3,70,000च्या 10% किती येतात मित्रांनो, तर 10% येतील. 1 शून्य कमी केला तर 37,000. आपल्याला पाहिजे 5% म्हणजे त्याला 2 भागूया, ते येतील मग अमाऊंट इथं 18,500 रुपये. ती इथं लिहून घेऊया. एवढं डिप्रिसिएशन तुम्हाला वजा करायचं आहे. याला म्हणायचं लेस डिप्रिसिएशन 18,500. वजाबाकी मित्रांनो करूया. 3,70,000 मायनस 18,500. अमाऊंट आहे 3,51,500 रुपये. ₹3,51,500. ओके, तर हे झालं आपलं ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. आता डिप्रिसिएशन म्हणजे व्यवसायासाठी असतो एक प्रकारचा खर्च, त्यामुळे त्याचा दुसरा इफेक्ट घ्यायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल अमाऊंट किती आहे सर, अमाऊंट आहे 18,500. 18,500 रुपये. ओके, तर हे ऍडजस्टमेंट सुद्धा आम्हाला कळालेली आहे, कम्प्लीट झालेली आहे. नेक्स्ट पॉइंट, बॅड डेट्स सांगितलेले आहेत 5,000. राईट ऑफ बॅड डेट्स 5,000. गॉड, बॅटरीज 10%. ओके, बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट करूया. बॅड डेट्स आहेत 5,000. ओके, डेटर्समधनं बॅड डेट्स पहिल्यांदा मित्रांनो आपण काय करतो, वजा करतो. त्यानुसार बॅड डेट्स करूया वजा लेस बॅड
डेट्स 5,000 किती येतील मित्रांनो, वजाबाकी 4,45,000. ओके, याचा दुसरा इफेक्ट, बॅड डेटचा दुसरा इफेक्ट कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानुसार टू न्यू बॅड डेट्स अमाऊंट याची आहे दिलेली इथं 5,000. ओके, तर ही सुद्धा ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झाली. ब्रेक. ओके, तर नेक्स्ट आपण पहिल्यांदा काय केलं बघा यामध्ये, की बॅड डेट्स जे होते आपले ते आपण 5,000 रुपये यातनं वजा केलेले आहेत. हां, डेटसमधनं इथं 4,50,000मधनं बॅड डेट्स वजा केले 5,000 रुपये, राहिले बाहेर 4,45,000. याचा दुसरा इफेक्ट घेतलेला आहे मित्रांनो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू न्यू बॅड डेट्स 5,000. ओके, आता याच्या पुढं अर्ध वाक्य आहे, त्याची ॲडजस्टमेंट काय आपण बघूया, ज्यामध्ये म्हणलंय प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. आता ही जी राहिलेली रक्कम आहे ना त्याच्यावर 5% RDD तुम्हाला क्रिएट करायला सांगितलेला आहे. ओके, तर आता हे जे 4,45,000 आहेत ना त्याच्या 5% कॅल्क्युलेट करा. 4,45,000 च्या 5% हे येतात 22,250 रुपये. एवढे मित्रांनो तुम्हाला RDD म्हणून त्यातनं वजा करायचे आहेत. ओके, तर एवढे वजा करूया. 22,250 22,250 लेस, याला वर्डिंग वापरायचं RDD @ 5%. आणि आता मित्रांनो या रकमेची मी फक्त वजाबाकी करतो, राहिलेली रक्कम आहे ती मी इथं आउटरला लिहितोय. 4,45,000 4,45,000 वजा 22,250, तर आउटरला अमाऊंट राहते 4,22,750. 4,22,750. ओके, सो RDD आपण कॅल्क्युलेट केला, तो त्यातनं वजा केला आणि ती अमाऊंट बाहेर लिहिली. आता RDDचा दुसरा इफेक्ट करावा लागेल मित्रांनो कुठं, तर तो तुम्हाला करावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू RDD. अमाऊंट किती आहे, 22,250 22,250. ओके, सो ही ॲडजस्टमेंट सुद्धा मित्रांनो आपली काय झालेली आहे इथं कंप्लीट झालेली आहे. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया काय दिलंय शेवटची. ओके, यात काय म्हणलंय बघा, काने विथड्रू गुड्स ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. ओके, काने या व्यक्तीनं 6,000 रुपयाचं मटेरियल विथड्रॉ केलं पर्सनल यूजसाठी. मी मागे एकदा तुम्हाला सांगितलं असेल, आठवते का बघा, की जेव्हा कधी फॅक्टरीतून मटेरियल बाहेर जातं, मग ते कोणत्याही कारणानं जाऊ दे, त्यावेळेला त्याचा पहिला इफेक्ट करायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. कुठं करायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानुसार पहिला इफेक्ट त्याचा येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय गुड्स विथड्रॉन बाय काने अमाऊंट आहे 6,000. पहिल्यांदा हे पाहूया आणि मग दुसरा इफेक्ट बघूया वन बाय वन. बाय गुड्स विथड्रॉन बाय काने अमाऊंट याची, एक सेकंड, अमाऊंट याची आहे 6,000. ओके, सो या माणसानं काय केलं, 6,000 रुपयाचा माल पर्सनल यूजसाठी विथड्रॉ केला. पर्सनल यूज हा शब्द मी इथे वापरतो. पर्सनल यूजला अकाउंटिंगमध्ये म्हणतात ड्रॉइंग्ज, आणि ड्रॉइंग आलं की आपण काय करतो, कॅपिटलमधनं वजा करतो. आता तुम्ही म्हणणार मगाशी सर एकदा ड्रॉइंग आपण वजा केलेलं होतं त्यातनं, तर हे मित्रांनो आता आणि त्याच्यात ॲडिशनल ड्रॉइंग आहे, नवीन आणि ड्रॉइंग यामध्ये आलेलं आहे. ओके, तर हे सुद्धा तुम्हाला वजा करावं लागेल. तर इथं परत एकदा लेस शब्द वापरूया. लेस कानेच आहे म्हणून मी काने या पार्टनरच्या कॅपिटलमधनं ते वजा करतोय. लेस न्यू, याला न्यू म्हणू आपण, नवीन आहे म्हणून, हे ड्रॉइंग्ज अमाऊंट आहे याची 6,000. आणि मित्रांनो वजाबाकी करायची किती येते, 985 मधनं 6 गेले, पहिला 80 होतील, 80 79, 9,79,000. येस. ओके, सो ही ॲडजस्टमेंट सुद्धा आपली इथं पूर्ण झालेली आहे.
काय केलं पहिल्यांदा इफेक्ट त्याचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला माल बाहेर गेला म्हणून, आणि दुसरा इफेक्ट ड्रॉइंग म्हणल्यानंतर कॅपिटल मधून त्याच्या वजा. ओके, तो ही ऍडजस्टमेंट इथे कम्प्लीट झाल्या. लास्ट ऍडजस्टमेंट सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत. एकच ऍडजस्टमेंट आपली राहिलेली आहे जी इथं आहे रेंटला. हिडन ऍडजस्टमेंट आहे. रेंटच्या समोर अमाऊंट लिहिली आहे किती, 10,000, आणि 10,000 अमाऊंट लिहिले आणि त्याच्या कंसात पुढे म्हणलेलं आहे की 10 मंथ्स, म्हणजे 10 महिन्यासाठीच फक्त भाडं दिलंय. खर्च करत असताना आपल्याला खर्च करायचे आहेत मित्रांनो एका पूर्ण वर्षासाठी, आणि एका वर्षामध्ये महिने किती असतात, तर असतात 12. तर मग रेंट सुद्धा तुम्हाला 12 महिन्याचं दिलं पाहिजे. म्हणजेच काय, इथं 10 महिन्याचं दिलंय म्हणजे 2 महिन्याचं द्यायचं राहून गेलेलं आहे, आणि जे द्यायचं राहून गेले त्याला आपण म्हणतो काय तिथं, आउटस्टँडिंग. तर 10 महिन्याला 10,000 असेल तर मग मला सांगा 2 महिन्याला किती असेल. साधं गणित आहे. 10 महिन्याला 10,000 तर 2 महिन्याला येतील मग इथं 2,000 रुपये. तर ते 2,000 आउटस्टँडिंग आहे, ते त्या अमाऊंटमध्ये ऍड करूया. इथं लिहितो मी किती ऍड करायचं तुम्हाला, 2,000, आणि याला म्हणतो मी ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग 10 अधिक 2 किती होतात, 12,000. आता आउटस्टँडिंग आहे म्हटल्यावर याचा दुसरा इफेक्ट कुठं करावा लागेल, तर याचा दुसरा इफेक्ट परत येईल करंट लायबिलिटीमध्ये. देणं आहे म्हटल्यानंतर याला शब्द वापरूया आपण, आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट 2,000. आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट आहे याची 2,000. तर मित्रांनो आपण सगळं पोस्टिंग कंप्लीट केलेलं आहे, ऍडजस्टमेंट सुद्धा कंप्लीट केलेले आहेत. हे गणित आता क्लोज करायचं आहे. मित्रांनो क्लोज करत असताना तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्रत्येकानं व्यवस्थित एका कच्च्या कागदावर कॅल्क्युलेशन करत चला. बोर्डाला आपापलं कॅल्क्युलेशन शेवट आपल्यालाच करायचं आहे. सो आत्तापासूनच आपल्याला प्रॅक्टिस त्याची असली पाहिजे. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करूया आपण. 8, 35, 6, 3,60,000 टोटल होते याची 12,01,000 रुपये. ओके, याची टोटल होते या बाजूची 12,01,000 रुपये. हीच अमाऊंट मी इकडे लिहितो, 12,01,000. ओके, डन. आता यातनं मला इकडली अमाऊंट वजा करायची आहे डेबिट साईडची. पहिल्यांदा इकडं वर 5, 35, 500, नंतर 6, 37, नंतर आहे 13,000. अमाऊंट उत्तर राहते इथं 15,500 रुपये, जो आपला आहे ग्रॉस प्रॉफिट. 15,500 याला म्हणायचं ग्रॉस प्रॉफिट. हे झालं तुमचं पहिलं उत्तर. ग्रॉस प्रॉफिटचं दुसरं पोस्टिंग कुठं करायचं मित्रांनो, ते येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट 15,500 रुपये. बाय ग्रॉस प्रॉफिट 15,500 रुपये. आता मला हे वजा करावं, सॉरी, हे PL अकाउंट क्लोज करायचं आहे. PL अकाउंटची बघा रेग्युलर म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये क्रेडिटची मोठी आजपर्यंत आली होती. इथं मला डेबिटच्या अमाऊंट्स थोड्या जास्त दिसत आहेत, बरोबर आहे. आय थिंक डेबिटची टोटल मोठी येईल. याचाच अर्थ या प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट नाही येत, नेट लॉस येणार आहे. ओके, ठीक आहे, बघूया करून आपण काय होतं ते. पहिल्यांदा डेबिटची टोटल करूया. 12,000, देन 52,000, देन 800, परत हे आहेत 20,000, परत 3,350, 18,500, 5,000, 22,250. टोटल होते मित्रांनो 1,33,900 रुपये. ओके, ही टोटल इकडे लिहूया, 1,33,900. यामधून क्रेडिट साईड आता यावेळेला वजा करूया आपण. इकडे आहेत वर 950 वजा 3,700 वजा 15,500. नेट प्रॉफिट राहतोय 1,13,750. थोडासा खाली लिहितो, 1,13,750. एकट्याच आहे का मित्रांनो हा लॉस? नाही आहे, दोघांचा आहे. 2 पार्टनर आहेत ना, याला म्हणायचं नेट लॉस.
पहिल्या पार्टनरचं नाव आहे काय, नेने, बरोबर, नेने आणि काने. यामध्ये मग नेनेचा किती आहे आणि कानेचा किती आहे, आपल्याला दिलेला जो रेशो आहे ना त्यामध्ये हे करावं लागेल. एकदा चेक करू, 1 मिनिट आपण. हे 1,13,750च आलंय का इकडे. सेकंड. ओके मित्रांनो, एक पॉईंट आपला पोस्टिंगचा राहून गेला माझ्या हातून, जो इथं आहे बघा, जो इथं दिलेला आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. ओके, हायलाईट करता येईल का, नाही. ओके, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन आहे इथं 1 लाख रुपये. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, हे पोस्टिंग आपलं राहून गेले मित्रांनो, हे आपण एकदा करून घेऊया. आपला आतापर्यंतचा प्रॉब्लेम बरोबर आहे, काही यामध्ये चुकलेलं नाहीये. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, की कंपनीनं कामगारांच्या खात्यावर जमा केलेली रक्कम जी प्रॉव्हिडंट फंड म्हणून आहे, जी आहे 1 लाख. आता कंपनीनं कामगारांच्या खात्यावर जमा केलेली रक्कम आहे, म्हणजे कंपनीसाठी तो आहे खर्च, आणि हा खर्च जो आहे तो मित्रांनो आपल्याला लिहावा लागतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण हा खर्च होतोय ऑफिसमधून. तर हा एक पॉईंट आपला इथं राहिला होता, त्यामुळे हे थोडंसं मॅथमॅटिकली चुकलं. तर इथं तो पॉईंट आपण जो राहिलाय तो लिहून घेऊया. टू प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट आहे त्याची 1 लाख रुपये. ओके, सो याची टोटल 1 लाखांनी वाढेल, म्हणजे किती होईल आता, ही 1,33,900 आली ती, तर ही येणार इथं 2,33,900. ओके, सो ही टोटल, एक सेकंड करेक्ट करून घेतो. सो ओके, बघा मी इथे करेक्ट करून घेतलंय. याची टोटल इथे मित्रांनो पीएल अकाउंटच्या डेबिट साईडची 2,33,900. तीच टोटल मी इकडे लिहिली क्रेडिट साईडला 2,33,900, आणि त्यामधून क्रेडिट साईड जी होती ती मी पूर्ण वजा केली. तर मला इथं टोटल मिळालेली आहे, लॉस जो झालाय आपला, ती अमाऊंट आहे 2,13,750. हा मी इथं हायलाईट करतोय, हा आहे नेट लॉस. आता यापैकी मला बघायचं आहे की नेनेचा किती असेल आणि कानेचा किती असेल. तर आता हे कसं बघायचं मित्रांनो, तर यासाठी आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये यांचा रेशो दिलाय, तो रेशो बघा इथं किती दिलेला आहे, तर तो आहे 6:4. ओके, तर 6:4 रेशोला कसं आपण डिवाइड करतो, तर पहिल्यांदा याची टोटल करायची, 6 + 4 10, म्हणून इथं येणार खाली छेदस्थानी 10, 6/10 आणि इथं 4/10 गुणिले हा जो लॉस आहे याला 2,13,750, 2,13,750 यानं गुणा, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला किती झाला ना तो त्याला ह्यामधनं समजेल. एकदम सोपं आहे, 6वी-7वीचं गणित आहे, काही अवघड नाही आहे यामध्ये. 2,13,750 गुणिले 6/10 येते हे 1,28,250. पहिल्याचं 1,28,250. मग दुसऱ्याचं किती येईल, एवढं वजा केलं तरी चालेल, 2,13 मधनं 2,13,750 वजा 1,28,250, तर येतात हे 85,500 रुपये. ओके, तो हा आहे दोघांचा डिवाइड केलेला लॉस. तो त्याच्या नावासमोर लिहून घेऊया. पहिला 1,28,250 याच्यासमोर, 1,28,250. दुसरा आहे 85,500. ओके, तर आता हा आलेला आहे मित्रांनो लॉस, आणि लॉस आल्यानंतर काय करायला लागतं मित्रांनो, तर लॉस जेव्हा येईल ना तेव्हा तो कॅपिटल मधनं तुम्हाला वजा करावा लागतो. जसा प्रॉफिट आल्यावर तुम्ही कॅपिटल मध्ये ऍड करता ना, तसं लॉस आला की कॅपिटल मधनं तो लेस करायचा. तर ज्याच्या त्याच्या कॅपिटल मधनं तो ज्याचा त्याचा लॉस जो आहे तो लेस करूया. त्यानुसार इथं लेस नेट लॉस. ओके, सो किती आहे पहिल्याचा, 1,28,250, 1,28,250 वजाबाकी करूया, 14,80,000 वजा 1,28,250. अमाऊंट बाहेर राहते 13,51,750.
13,51,000 सॉरी 71 झालं. 13,51,750 हा झाला पहिल्याचा. दुसऱ्याचं पण सेम त्या पद्धतीने करून घेऊया. यातनं लेस नेट लॉस तो आहे 85,500. 85,500 रुपये. तो लेस करून घेऊया. 9,79,000 ओके वजा 85,500 8,93,500. ओके इंक. आता मला बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूची काय करायचे, टोटल करायचे. तर करून घेऊया. बघा पहिल्याची इकडे किती किती येते अमाऊंट 13,51,750. ओके नेक्स्ट 8,93,500. नेक्स्ट 2,80,000. नेक्स्ट 42,000. नेक्स्ट 3,50,000. 5 + 2 टोटल 7. 30,24,250. इकडली टोटल करून घेऊया. 8,50,000. 3,51,500. 8. ओके तर ही येते इकडली सुद्धा 30,24,250. 30,24,250. थोडस व्यवस्थित. ओके सो या पद्धतीनुसार आपण हा प्रॉब्लेम कंप्लीट करून घेतलेला आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या मित्रांनो. काही शंका असेल तर कमेंट करा. मित्रांना आपल्या मैत्रिणींना शेअर करा. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम आपण लवकरच सोडवू. 9वा नंबरचा. 10 प्रॉब्लेम टोटल आहेत. 8 आपले कंप्लीट झाले. 9वा 10वा जो 2 राहिले ते कंप्लीट करू. प्रॅक्टिस प्रॉब्लेम त्यानंतर घेऊ. ओके तोपर्यंत बाय बाय.